तो थांबलोय पेट्रोल पंपला, पेट्रोल वगैरे टाकलंय आणि याच्या पुढे आता विनय आपण कुठे चाललोय? वज्रेश्वरी नदीत उड्या मारायला चाललोय आम्ही. तो गाईज वहिनींनी आम्हाला काय पाव स्पॉन्सर केलेत, बघू शकता तुम्ही. वहिनीने आम्हाला क्रीम पाव स्पॉन्सर केलेत, बघू शकता. आम्ही पोहोचलो आता वज्रेश्वरी आईच्या मंदिराच्या पाशी, बघू शकता तुम्ही. हॅलो मंदिरात आहे मावशी. आम्ही आलोय वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या आतमध्ये, पाहू शकता तुम्ही. मंदिरातून एकदम शांतता. वज्रेश्वरी आहे मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलोय बाहेर आणि तुम्ही बघू शकता बाहेरचा पूर्ण व्ह्यू. वज्रेश्वरी माते मंदिराच्या बाहेर बघू शकता तुम्ही. जागा एकदम खूप अशी प्रशस्त मोठी आहे. देवीचं दर्शन वगैरे सगळं छान झालंय. मिठाई वगैरे सगळे ठेवले मंदिराच्या बाहेरच, तुम्ही बघू शकता देवी. सो तर आता आम्ही चाललोय कुंडापाशी. नंदूबाईंनी केलेत आम्हाला आता गुड्डी के बाल स्पॉन्सर. शेंगा आणलेत आपल्या तावडेने. उकडलेला उकडीची शेंगे. अजयने घेतलाय पेढा. सो गाईज वज्रेश्वरीला तुम्ही बघू शकता फोर व्हीलरला पार्किंग आणि आम्ही इथं चौपशीट फिरायला लागलोय सगळेजण, बघू शकता तुम्ही. काय बोलता बाबू दादा, बाकी कसं आहे? नदी बघू शकता तुम्ही बाजूला, काय एकदम फुल फटंगवाली. आणि आमचा अजय कसं आहे बघा, टाके बसलाय. एजे आमचा एजे टाके बसलाय. नदी बघू शकता. तुम्हाला तर मी एक सीन सांगू का, तुम्हाला सीन सांगू का. या सीन मध्ये आम्ही आता स्विमिंग करणार आहोत. स्विमिंग पाठून बोलतात, व्हिडिओ मध्ये बोलत नाही. वहिनी काय तर बोला आता. काय ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू वहिनी. तो लाईक करा, सबस्क्राईब करा. वहिनी बोललेत तसं ऐकून करा. ठाण्याची पोरं वज्रेश्वरीच्या गल्लीमध्ये एकदम खाली कडं. सो बघू शकता गाईज वज्रेश्वरी कुंडविंड काय गरम पाणी. काय विषय नात करते काय मग? काय इकडे नदी बिदी सगळे कसले आंघोळ करायला लागले. पाण्यात गाडी लावतो का थंड होते टायर. हा लय तापले. आले वज्रेश्वरीच्या कुंडावरती, तुम्हाला मी आता दाखवतो गरम पाणी वगैरे. आता आम्ही आलो आता पवायला. विनय भाई अभी आपण क्या करने वाले? स्विमिंग ब्रो स्विमिंग. पण भाईची सिक्स पॅक बघा ना ब्रो. तुमची एकदा बॉडी तर झाली पाहिजे. हो, तुम्ही पवत नाही का? फॅमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं. तर आता आम्ही नदीतनं पवून वगैरे झालोय आणि 3 बाय 3 होता बाई, फक्त 3च उतरलेलो पवायला. हे सगळे घाबरगुंडे आहेत. जेवढे बाकीचे सगळे हायजेनिक पाळतात. आम्ही अंडरपॅन्ट साठी लढतात हे लोक. अंडरपॅन्ट साठी. अहो गाईज काय बाहेर निघलो, पिळली टाकली टिकीट संपला विषय. एकच आयुष्य आहे. नाद करते नाद. जिथं पाणी दिसेल तिथं पाहुण्याची धमक ठेवली पाहिजे. नाद एकच. कृष्णेचे वाघ श्री गुरुदेव दत्त. कृष्णेचे वाघ हॅशटॅग कृष्णेचे वाघ. आणि हे लोक बघू शकता तुम्ही, हंडरवेअर जपतात हंडरवेअर. आणि आपण कोण? कृष्णेचे वाघ. जिथं पाणी दिसेल तिथं पवा. हे लोक अंडरवेअर बघतात. इकडे येऊन या लोकांचा कोणाचाच काय फायदा झाला नाही. एक पण जण पाण्यात उतरलं नाही यांच्यातलं. कोण काय त्यांच्यातलं उतरलो पण मजा जाम आली. मजा बघितलं 7च्या 7 मध्ये पाप धुवून आलो. काय नाही पाप धुलं. ते पण गरम पाण्याचा. अरे पायावर पाणी घेऊन पाप धुतले नाही जात. चरित्र चांगले ठेवायला कर्म करायला लागतात.
आता आम्ही वज्रेश्वरीतनं बाहेर निघलोय, म्हणजे दर्शन घेतलं देवीचं, परत जरा स्नान केलं तिथं. कुंड होतं, कुंडामध्ये रांगोळी वगैरे केली, नंतर निघलोय आम्ही घराच्या दिशेने. तर आता पुढे काय घडते बघूया. चला तर मग लास्टपर्यंत ब्लॉग बघा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. वज्रेश्वरीचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. असा व्ह्यू पाहण्यासाठी सोबत पोरी नाही तर आपले जीवाला जीव देणारे मित्र म्हणजे आपले भाऊ लागतात. त्याशिवाय असं फिरू नाही शकत गाईज. तर गाईज रस्त्याला पूर्ण ट्रॉफिक आहे. तर एक तास झालं गाडी चालवत होतो, बोललो जरा आता पाठी बसूया. जरा पाठी आलोय, बघू शकता तुम्ही. काही दिसणार नाही, पूर्ण काळोख आहे रस्त्याला. वहिनीने आम्हाला काही स्पॉन्सर केले छोट्या. विनय भाई कुठे आहे? कोंबले बघ तोंडात. कुठे केळं, कुठे आपलं केळं कुठे लपो. मी आतापर्यंत घरी पोहोचलो असतो गाईज, पण आमच्या विनयला एक राईड सांगितलं होतं, त्यांनी मारला नाही. 20 किलोमीटरचा घोळ झाला इथे डायरेक्ट. आम्ही बघू शकता अजून पण आम्ही वाड्यालाच आहे. तरी यायला खूप लेट झालंय गाईज. तुम्ही बघू शकता मैदान आपलं एकदम सुनं पडलंय. आणि आत्ताशी मी घरी येतोय. घरी यायला खूप लेट झालं. आत्ताशी मी घरी येतोय. घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलो आणि आता मी ब्लॉगला एंड करतोय. सो तर चला शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. बाय बाय.